या 100% माणुसकी धर्माचं पालन करणारा या भूतलावरचा एकमेव माणूस प्रभू श्रीराम. म्हणून श्रीराम आणि हिंदू हे एकमेकांपासून वेगळे तुम्ही करूच शकत नाही. हिंदू असणं म्हणजे रामभक्त असणं, हिंदू असणं म्हणजे रामाचा जप करणं. हिंदू आणि राम वेगळे नाही करू शकत. चारित्र्य संपन्न, जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या संपूर्ण कारकिर्दीवरती एकही शिंतोडा नसलेला असा विश्वातला एकमेव राजा प्रभू श्रीराम. आणि त्याच्यानंतर काही हजार वर्षांनी दुसरा एक राजा याच भूमीत जन्माला आला, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. दोनच 195 देश आहेत, पण प्रत्येक देशामधला राष्ट्रपती, त्यांचा पंतप्रधान, जे काही त्यांचं उच्च पद असेल, तो देश कसा चालवतो याच्या मोजपट्ट्या हिंदुस्थानामध्ये आहेत. हा जो दैदिप्यमान इतिहास आहे, हा जोपर्यंत आमच्या पुढच्या पिढ्यांना योग्य वयामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमांमधून त्या योग्य वयामध्ये, वयाच्या 5-7 वर्षांपासून ते 20-21 वर्षांपर्यंत हा शिक्षण घेण्याचा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये जर का हे सगळं शिकवलं गेलं तर वेगळं हिंदू राष्ट्र करण्यासाठी धडपडण्याची गरजच होणार नाही. कारण ह्या सगळ्या पिढ्या सगळ्या हीन गोष्टींपासून दूर जातील.